Hello students, welcome back to online English learning. In previous class, you have studied 3.7 The Man Who Never Lied. Today we are going to learn Standard 6 Subject English Study Tour 4.1 The Nightingale and the Nobleman. नाइटिंगल म्हणजे गाणारा बुलबुल पक्षी and नोबेलमॅन म्हणजे सरदार. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार यांची छानशी सुंदर अशी त्यातून आपण काहीतरी बोध घेणारी कथा पाहणार आहोत. Today we have learned a very beautiful story about the nightingale and the nobleman, and this lesson teach to us secret of happiness. So let's start. Open your textbook, page number 80, study tour 4.1 The Nightingale and the Nobleman. A nobleman in a faraway land once caught a nightingale and put him in a cage. तर एके दिवशी काय होतं बघा, नोबेलमॅन म्हणजे सरदार, तो फार अवे लँड दूरच्या देशामध्ये फार लांब जाऊन दूरच्या देशामध्ये जाऊन तो नाइटिंगल गाणारा बुलबुल पक्षी पकडतो. कॅच म्हणजे पकडणे. विद्यार्थी मित्र हो, मी सांगत असताना तुम्ही वहीमध्ये न्यू वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. कॉट म्हणजे तो, कॉट हे वर्ब आहे, कॅचचा पास्ट टेन्स आहे. कॉट हे वर्ब आहे आणि त्याचा प्रेझेंट फॉर्म कॅच आहे. कॅच म्हणजे पकडणे. तर एके दिवशी काय होतं, सरदार फार अवे फ्रॉम लँड दूरच्या देशामध्ये जाऊन काय पकडतोय, नाइटिंगल गाणारा बुलबुल पक्षी. तर दूरच्या देशामध्ये जाऊन सरदार बुलबुल पक्षी पकडतो and put him in a cage. आणि तो त्या पक्षाला केज, केज म्हणजे पिंजरा, यामध्ये ठेवतो. लिहून घ्या, केज, केज म्हणजे पिंजरा. तर सरदार त्या पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवतो. No bird likes to be shut up in a cage. No bird likes to shut up in a cage. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहायला, बंद राहायला आवडत नाही. तुम्हाला आवडतं का एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं, एखाद्या खोलीमध्ये बंद केलं? नाही ना. तसंच पक्ष्यांना सुद्धा कोणत्याही, नो बर्ड, कोणत्याही पक्षाला बंदिस्त राहायला आवडत नाही. आणि या बुलबुल पक्षाला पण सेम असंच आवडत नाही, बंदिस्त राहायला आवडत नाही. नो बर्ड लाईक टू बी शट अप इन अ केज. द नाइटिंगल बिगॅन टू प्लीड. मग तो काय करतो, त्याला पक्षामध्ये राहायला, बंदिस्त राहायला आवडत नाही. नाइटिंगलला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहायला आवडत नाही, म्हणून तो नाइटिंगल पक्षी नोबेलमॅनकडे प्लीड म्हणजे प्रार्थना, विनंती, विनवणी करतो. प्लीड लिहून घ्या, प्लीड म्हणजे प्रार्थना, विनंती. गिव रिझन अँड रिस्पेक्ट. गिव reason and
पक्ष्याला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असतं, त्याला पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही आणि त्यामुळं तो मग सरदारकडं नोबेलमॅनकडं काय करायला लागतो, बिगॅन टू प्लीज, रिक्वेस्ट, विनंती करायला सुरू करतो. व्हॉट ही सेज, प्लीज सेट मी फ्री, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. प्लीज सेट मी फ्री, हे सरदार तू मला या पिंजऱ्यातून मोकळं कर, मला फ्री कर. इफ यू लेट मी गो, जर तू मला मोकळं केलास, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, जर तू मला या पिंजऱ्यातून मोकळं केलंस तर मी तुला काय सांगेन, सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हाऊ ही प्लीज टू नोबेलमॅन, प्लीज सेट मी फ्री, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हे सरदार तू मला त्या पिंजऱ्यातून मोकळं कर, जर तू मला त्या पिंजऱ्यातून मोकळं केलंस तर मी तुला सिक्रेट ऑफ हॅपीनेस, सिक्रेट म्हणजे रहस्य, हॅपीनेस म्हणजे सुखाचे, आनंदाचे, समाधानी राहण्याचे रहस्य तुला मी सांगेन. द नोबेलमॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. तो नोबेलमॅन फार रिच होता, रिच म्हणजे श्रीमंत, त्याच्याकडे सर्व काही होतं, बट ही वॉज नॉट हॅपी, पण तो आनंदी नव्हता. काही वेळेला काय होतं की आपल्याकडे सर्व काही असतं पण आपण समाधानी नसतो. तसंच इथं त्या नोबेलमॅनचं झालेलं आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे पण तो हॅप्पी नव्हता. ही वॉज नॉट हॅप्पी. सो he thought there, see there, he wanted to know the secret of happiness. He was not happy, so he wanted to know secret of happiness. तो समाधानी नव्हता, तो आनंदी नव्हता, त्यामुळं त्याला ते सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होती, त्याच्याबद्दल माहीत करून घेणे, ते ज्ञात करून घेणे असं त्याला वाटू लागलं. अँड ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. सो ही लेट द बर्ड गो. आणि त्यामुळं त्यानं काय केलं, त्या पक्षाला, बुलबुल पक्षाला, नाइटिंगेलला सोडलं, मोकळं केलं. त्या पिंजऱ्यातून त्यानं त्याला मोकळं केलं, बाहेर सोडलं. लिसन सेड द नाइटिंगेल. आणि ज्या वेळेला नाइटिंगेल त्या पिंजऱ्यातून केजमधून बाहेर पडतो त्यावेळेला तो सरदारला म्हणजे नोबेलमॅनला काय म्हणतो बघा, लिसन, ऐक सरदार, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. मी आता तुला सिक्रेट ऑफ हॅपीनेस, सुखाचे, समाधानी राहण्याचे रहस्य काय हे सांगणार आहे. नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, never cry over spilt milk and never trust idle words, and never trust idle words. कोणते सिक्रेट आहेत बघा परत एकदा. never cry, secret of happiness. The first one is never cry over spilt milk, over spilt milk. And second, never trust idle words. नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आता याचा आपण मिनिंग बघू. याचा अर्थ काय,
नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या गोष्टी किंवा दुःखाच्या असतात, भूतकाळात घडलेल्या दुःखाच्या गोष्टी त्या काढून रडत बसायचं नाही. भूतकाळातील दुःख काढून रडत बसायचं नाही. आणि दुसरं आहे नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. कधीही दुसरं काय आहे बघा, नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. कधीही, आयडल म्हणजे निष्क्रिय, आणखीन त्याच्यानंतर अर्थ होतो निरर्थक. निष्क्रिय आणि निरर्थक शब्दांच्यावरती ट्रस्ट करायचं नाही, विश्वास ठेवायचा नाही. कधीही निष्क्रिय किंवा निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही. असं 2 इम्पॉर्टंट किंवा सिक्रेट ऑफ हॅपीनेस बुलबुल पक्षी सरदारला सांगतो. द नाइटिंगेल टोल्ड टू नोबेलमॅन सिक्रेट ऑफ हॅपीनेस. फर्स्ट वन इज नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क and second one is never trust idle words. The nobleman didn't think much of the secret. The nobleman didn't think much of secret. पण आता काय झालेलं आहे, nobleman was interested what is the secret of happiness, and when he listened he did not like that two secret of happiness. आता त्याला हे सिक्रेट म्हणजे काहीतरी वेगळंच आहे, याच्यामध्ये जो इंटरेस्ट होता तो आता राहिलेला नाही आहे. ही डिडंट थिंक, त्याला याच्याबद्दल फारसे विचार करावा लागलेला नाही आहे, कदाचित त्याला ते आवडलेलं नाही आहे. This is just a silly piece of advice, said he exclaimed. त्याला नोबेलमॅनला हे सिक्रेट ऑफ हॅपीनेस आवडलेलं नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी वेगळं आहे असं वाटल्यामुळं तो काय म्हणतो बघा, दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाइस. हे तर एक मूर्खपणाचा सल्ला आहे. हे असं सांगणं म्हणजे मूर्खपणाचा सल्ला आहे असं त्याला वाटलेलं आहे. आणि तो नाइटिंगेल म्हणजे बुलबुल पक्षाला म्हणून दाखवतो. ॲडवाइस म्हणजे सल्ला. ॲडवाइस म्हणजे सल्ला आहे, तर मूर्खपणाचे सल्ला आहे असं त्याला वाटतं. द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटल हायर. आता काय झालेलं आहे, नाइटिंगेल तो पिंजऱ्यातून मोकळा झालेला आहे. आकाशामध्ये उडत असताना तो सरदारशी बोलत असतो. आता तो आणखीनच थोडंसं वरच्या उंचीवरती जाऊन तो काय म्हणत आहे बघा, सेड टू बॅड यू लेट मी गो. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. नाऊ यू वोंट गेट एनी ऑफ देम. बघा काय झालंय. The nightingale flew a little higher and said. नाइटिंगेल पक्षी हवेमध्ये आणखीन थोडा उंच उडालेला आहे आणि तो सरदारला काय म्हणतो, टू बॅड यू लेट मी गो. तुझ्या बाबतीत हे फार वाईट झालंय की तू मला आकाशामध्ये सोडलास. आय हॅव रेअर डायमंड. रेअर म्हणजे नॉट कॉमन. रेअर मीन्स नॉट कॉमन. तुझ्या बाबतीत एक फार वाईट झालेलं आहे की तू मला मोकळं केलंस, पिंजऱ्यातून मोकळं केलंस. आय हॅव रेअर डायमंड. माझ्याकडे रेअर म्हणजे दुर्मिळ असे डायमंड आहे. अंडर माय विंग्स. माझ्या पंखांमध्ये मी दुर्मिळ असे डायमंड ठेवलेले आहेत. आणि तू मला आता सोडल्यामुळं काय झालंय,
यू वॉन्ट गेट एनी ऑफ देम. तुला आता एकही डायमंड मिळणार नाही. तुला आता एकही डायमंड मिळणार नाही. नाऊ द नोबेलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड ही सेड. आता हे ऐकल्यानंतर नोबेलमॅन खुश होणार का? नाही. पहिल्यापेक्षा तो आणखीनच चिडणार, रागावणार. अँग्री म्हणजे त्याला इथं फार राग आलेला आहे. बघा, द नोबेलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री. आता तो खरोखरच फार असा रागाने संतापलेला आहे. आणि तो काय म्हणतो? अँड व्हेरी अनहॅपी. आणि दुःखीही झालेला आहे. पक्षाला सोडून दिलं, त्याच्यामध्ये डायमंड आहेत हे समजल्यावर तो हॅप्पी होणार का? नाही. तर तो अनहॅप्पी म्हणजे तो फार दुःखीही झालेला आहे. ओ नो, हाऊ स्टुपिड मी ऑफ मी, यू विक्ड बर्ड, यू नास्टी बर्ड, वेट टिल आय कॅच यू अगेन. ही बिगॅन टू वेल. काय म्हणतो बघा? ओ नो. फार वाईट वाटलेलं आहे ना त्याला, दुःखी झालेला आहे तो, म्हणून तो म्हणतो ओ नो, हे काय झालं? हाऊ स्टुपिड ऑफ मी, मी किती मूर्ख आहे. यू विक्ड बर्ड, विक्ड म्हणजे दुष्ट, हे दुष्ट पक्षा. विक्ड म्हणजे दुष्ट. लिहून घ्या. विक्ड, विक्ड म्हणजे दुष्ट. हे दुष्ट पक्षा. यू नास्टी बर्ड, नास्टी म्हणजे घाणेरडा. तर हे दुष्ट पक्षा, हे घाणेरडा पक्षा म्हणजे फसवलेला आहे ना, म्हणून त्याने ते शब्द वापरलेले आहेत. तर हे दुष्ट पक्षा, वेट टिल आय कॅच यू अगेन. तू थांब तिथं, जोपर्यंत मी तुला पुन्हा पकडत नाही. ही बिगॅन टू वेल. आणि तो तिथं त्याला तसं बोलल्यानंतर ही बिगॅन टू वेल, तो दुःखानं रडत बसलेला आहे. सरदार बुलबुल पक्षाला काय म्हणतो? हे दुष्ट पक्षा, हे घाणेरड्या पक्षा, फसवलेल्या पक्षा, तू थांब तिथं. कधीपर्यंत? जोपर्यंत मी तुला परत पकडत नाही. आणि तो दुःखाने रडत बसलेला आहे. वेल, वेल म्हणजे क्राय विथ सॅरो, सोरो. वेल क्राय विथ सॉरो. आणि नो, सरदार नोबेलमॅन नाइटिंगेलला असं म्हणतो आणि रडत बसतो. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, सेड द नाइटिंगेल. आणि नाइटिंगेल पक्षी त्याला काय म्हणतो? डोंट बी अपसेट, तू दुःखी होऊ नकोस. हे सरदार, तू मला जरी सोडला असेस तरी तू दुःखी होऊ नकोस. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. इट वॉज काइंड ऑफ यू, काइंड म्हणजे दयाळू. तू दयाळू आहेस म्हणून तू मला सोडलेलं आहेस. तू कसा आहेस? काइंड ऑफ यू, तू दयाळू आहेस म्हणून मला सोडलेलं आहेस. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड ॲडवाइस, अ गुड पीस ऑफ ॲडवाइस. तू दयाळू आहेस त्यामुळं मी तुला एक चांगला गुड छान असा सल्ला मी तुला दिलेला आहे. आय गेव यू अ गुड ॲडवाइस. थिंक ओव्हर इट. तू त्याच्याबद्दल विचार कर. भलेही तू मला सोडलेलं असेल पिंजऱ्यातून, तुला आत्ता वाईट वाटत असेल तर तू अपसेट होऊ नको. डोंट बी अपसेट. यू आर व्हेरी काइंड ऑफ यू अँड दॅट्स वाय आय गेव यू अ गुड ॲडवाइस अँड थिंक ओव्हर इट. तू त्याच्याबद्दल विचार कर. The first thing I said was, don't cry over spilled milk. And second one is here. बघा, the first thing I said, don't cry over spilled milk.
मी पहिला सिक्रेट किंवा मी सल्ला काय दिलेला आहे, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. झालेल्या दुःखांबद्दल रडत बसायचं नाही. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू, आणि आता मी तुझ्यापासून फारच लांब आहे. मी आता तुझ्यापासून फारच लांब आहे. यू कांट कॅच मी अगेन, आणि तू परत मला आता पकडू शकणार नाहीस. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅप्पी, मग तू त्याच्याबद्दल दुःखी का होत आहेस. पहिला ॲडवाइस काय आहे, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, म्हणजे झालेल्या दुःखाबद्दल रडत बसायचं नाही, घडून गेलेल्या दुःखाबद्दल. आता तू मला मोकळं केलेलं आहेस पिंजऱ्यातून. नाव आय एम फ्री, आय एम फार अवे फ्रॉम यू, सो व्हाय आर यू क्राईंग, डोंट बी अपसेट. सेकंड, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक हॅव डायमंड अंडर हिज विंग्स. आता तो नाइटिंगेल पक्षी खूप मोठा खुलासा करतो. काय म्हणतो पहा, हाऊ कॅन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड अंडर इन हिज विंग्स. म्हणजे एखाद्या कॉमन पक्षामध्ये, पक्षाच्या पंखामध्ये दुर्मिळ असे डायमंड कसे असतील. माझ्यासारख्या कॉमन पक्षामध्ये, पक्षाच्या पंखामध्ये दुर्मिळ असे डायमंड कसे असतील. दोज वेअर जस्ट आयडल वर्ड्स फॉर माइंड, आणि हे फक्त माझे शब्द होते. बघा इथं दुसरा सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय आहे, आणि त्याच्यासाठी ते समजण्यासाठी, नोबेलमॅनला समजण्यासाठी त्यानं काय बोललेलं आहे की माझ्या पंखांमध्ये मी डायमंड ठेवलेले आहे. दोज वेअर जस्ट आयडल वर्ड्स फॉर माइंड, हे फक्त मी सांगितलेले माइंड वर्ड्स म्हणजे निरर्थक शब्द होते. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट अ सच वर्ड्स, आणि हे चूक आहे की तू अशा शब्दांवरती विश्वास ठेवलास. कोणी काही येऊन सांगेल माझ्याकडे हे आहे, एवढं भरपूर आहे, तर आपण विश्वास ठेवायचा नाही आहे. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाइस अँड बी हॅप्पी, तर तू माझे दोन्हीही सल्ले यूज करत जा. मी जे तुला सांगितलं आहे सिक्रेट ऑफ हॅपीनेस ते यूज करत जा, आणि बी हॅप्पी, आनंदी राहा, समाधानी राहा. फेअरवेल असं म्हणतो, गुड बाय, आणि तो त्याला निरोप देतो. नाइटिंगेल नोबेलमॅनला निरोप देतो. दोन छान असे सिक्रेट ऑफ हॅपीनेस सांगतो, ते कसं व्यवहारामध्ये उपयोगी आणायचे, यूज करायचे हेही सांगतो त्याच्या उदाहरणातून. द नोबेलमॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे, आणि लास्टला तो नोबेलमॅन त्या पक्षाकडे, म्हणजे पक्षी लांब आणि लांब दूर जात असतो, आणि नोबेलमॅन हा त्या पक्षाकडे असं पाहतच राहतो. तर विद्यार्थी मित्र हो, अशी आपल्याला इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या बुकमध्ये एक छान सुंदर अशी कथा दिलेली आहे, ज्याच्यातून आपल्याला दोन छान बोध मिळतात. 2 सिक्रेट ऑफ हॅपीनेस. द फर्स्ट वन इज नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, अँड सेकंड वन इज नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तर विद्यार्थी मित्र हो, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा हे दोन्ही सिक्रेट ऑफ हॅपीनेस आणायचे आहेत व्यवहारामध्ये, आणि आपण कधीही निरर्थक शब्दांना बळी पडायचं नाही आहे, फसायचं नाही आहे, आणि जे आधी दुःख होऊन गेले त्याच्याविषयी कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही, रडायचं नाही. नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तर याच्यावरचे जे स्वाध्याय पॉइंटर्स आहेत, सॉल्व यू फ्रॉम 1 to 9 all questions, write in your notebook. Okay, thank you, thanks a lot.